Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालंय. मी चाललोय हॉस्पिटलला, नाईसा गेली आहे स्कूलमध्ये. रचनाने छान नाश्ता रेडी केला आहे, टिफिन रेडी झाला आहे, आईची छान पूजा चालू आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. रिफिलिंग का वॉशिंग? वॉश रिफिल सगळं. सो फायनली आम्ही निघालो. आम्ही ॲक्च्युली सनी फ्रीज झाला काहीतरी 6:30 वाजता आणि मग तेव्हा आम्ही डिसाईड केलं की चला जाऊया क्रॉफर मार्केटला, कारण संक्रांती येते आणि हळदी कुंकवाचं वाण घ्यायचं आहे. यावेळेस काहीही प्लॅन केलेलं नाही आहे, सगळं स्लो चाललं आहे मला असं वाटतंय. आता वाजलेत ॲक्च्युली 7:36 आणि लेट्स सी क्रॉफर मार्केटला आम्हाला काय आता मिळतं आहे की नाही. आणि त्याचबरोबर आम्ही शिलाँगवरनं ज्या वस्तू घेतलेल्या, सो ते ऑलरेडी एक तर जाताना आमचं ओव्हरवेट झालेलं, त्यामुळे पॉसिबलच नव्हतं की आम्ही सामान घेऊन परत इथे येऊ. म्हणून आम्ही तिकडनं ते कुरिअर केलेलं. त्या कुरिअरनी आम्ही पाठवलं तिकडनं. तो कोणता होता, काहीतरी वेगळंच. पहिले तर आम्ही DTDC मध्ये गेलो तिकडे, तर त्यांनी आमचं जे वेट कॅल्क्युलेट केलं ते होतं 43 kg आणि पर kgचं काहीतरी 700 ना, 700 का 800, म्हणजे असं करून 43 kg एवढं काय सामान भरले काय माहिती. काय खूपच महाग सांगत होते ते. मग आम्ही तिकडचा जो एक लोकल होता त्याला विचारलं, तर त्यांनी आम्हाला आमचं पूर्ण सगळं जे होतं ते 1500 मध्ये इकडे कुरिअर करायला ते रेडी झाले. ते काहीतरी 9 का 10 किलो झालेलं वेट आणि तिथे 43 काय समजतच नव्हतं. ते व्हॉल्यूम पण कन्सिडर, व्हॉल्यूम म्हणजे बॅगेचं ओके, हा त्याने मेजर वगैरे सगळं केलेलं. बट मग नंतर असं झालं की ज्या कुरिअरने आम्ही पाठवणार होतो ते म्हटलं की ते तुमच्यापर्यंत येणार नाही, ते मुंबईमध्ये एकाच जागेवर आहे, ते आहे कालबादेवीला. सो आमचं असं होतं की कालबादेवी ठीक आहे, क्रॉफर मार्केटवरनं आम्ही जरा एक ट्रॅव्हल करतो आणि अटल सेतूने केलं की लवकरच पोहोचणार आहोत. मग आम्ही म्हटलं की ठीक आहे चला तिथे तुम्ही करा, ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये येऊन दे, मग आम्ही तिकडनं कुठूनही घेऊ. तर ते आम्ही काहीतरी सॅटरडेला केलं कुरिअर. मंडेला ते पोचलं सुद्धा. तर त्यांचा फोन आला, ते म्हणतात की पोचलंय. थोडं रिक्वेस्ट केलं, त्यांनी सांगितलं की आम्ही पनवेलवरनं येणार आहोत, सो तुम्ही थोडं दिवस तिथे ठेवा, आम्ही आल्यानंतर ते पिक करू. सो आता आम्हाला ते पण पिक करायचं आहे आणि मग त्या निमित्ताने ते झालं की आपण क्रॉफर मार्केटला वस्तू पण बघूया जाऊन. सो लेट सी काय मिळतंय, बघूया. जे काही असेल ते तुम्हाला नक्कीच व्लॉगमध्ये समजणारच आहे. सो यू पीपल सी. सो फायनली आम्ही पोहोचलो आणि खूप 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 गर्दी आहे. दुसरं पार्सल आपण टॅक्सीने इकडे येऊया. हां तसंच करूया. फर्स्ट टाइम आम्हाला गाडी लावताना भीती वाटली आहे. नवीन गाडी आणि त्याला 10 वेळा विचारलंय सेफ राहील ना गाडी, सेफ राहील ना, कारण इथे आता टोकन देणं पण त्या लोकांनी बंद केलंय. ते त्यांचा नंबर देतात आणि त्या नंबरला कॉल करून आपण यायचं. हा काय माहिती, मी त्या व्यक्तीचा व्हिडिओ काढून ठेवलाय बाबा. टेन्शनच नको, प्रूफ असणं गरजेचं आहे. अब ये देखो, ये यहाँ लगे ले, इसमें से आप बोलो कौन सा क्या छोटी साइज 200 रुपये पकड़ रहा है. एक तुम्हारे को ये भेजा मैंने 200 रुपये का, आप ले लेंगे एकदम ले लेंगे. हाँ चांगला ॲक्च्युली, युनिक ओके. क्लास. तीसरा ये कितने का है? 200 रुपये 6 पीस आएगा. 200 के नीचे कुछ है नहीं. 5 का आइटम में तो रेंज में नहीं आएगा. प्लास्टिक आप चाहिए तो 100 रुपये दे देंगे. प्लास्टिक बताओ, वो भी ऑप्शन बताओ. ये उठाया तो अच्छा है ये वाला ऑप्शन. क्लास नको ना, काय फ्लास्क? क्लास
बघू ना अजून option. ये जो उठाया अभी बताओ. एक सेकंड एक सेकंड रुको, एक सेकंड. हाँ हाँ वो निकाल वो निकाल. सेम चाहिए थोड़ा बड़ा लेंगे माइक्रो से अनब्रेकेबल आइटम है 2 मिनट आइटम ये अलग है ये अलग है. पीस आहे का? हाँ मायक्रोवेव्ह सेफ आहे. ओके. ये कैंसिल हो गया. ये एक फाइनल हो गया. और देखो सेकंड में तुम्हारे को ये देखे थे तुमने ये वाला. चल ठीक है चलो ये 2 हो गया. और तीसरे के लिए क्या करूँ? बड़ा चाहिए बड़ा. कितने के लाने का ये एक सेकंड देने बोलो ना. एक सेकंड भाई. तीसरा ये करूँ. 150. ड्राई फ्रूट के लिए ये देखो. कोणता? ते वाला चांगलं आहे. और ऑप्शन पण ते कशाला हे काय वापरतात? आहे? मी बिंगो हे काय वापरतात? 150 साखर आहे. 450. मैडम दे रहा हूँ चलो ठीक है ये अभी आपको कभी तक का चीज सब अच्छी है. लेकिन ये थोड़ा थोड़ा ये लेंगे थोड़ा 300 रुपये चला आज डायरेक्ट. ये वाला दो भाई. ये बताओ. ये भी कशाचं काय? एक हो आपल्या इथे संपलेलं आहे की. इसमें ये और ये वो प्लीज वो वाला बताइए please. ऊपर रहेगा ये नीचे रहेगा. ये ऊपर रहेगा. ये कितने का है? ये शिबो मला वाटतं आपण येईपर्यंत पूर्ण चार्ज होऊन जाईल गाडी तुझी. हा आपण असं जाऊन ठेवून जाऊ शकतो का विचारायला. हो का नाही जाऊ शकत. इथे 2च तो आहे ना अजून एक. तो बघ स्वाजा हे आमच्यासाठी फर्स्ट टाइमच आहे. आम्ही फर्स्ट टाइमच चार्ज Charge करणार आहोत. करणार. तर आम्हाला पण माहित नाही काय करायचं एक्झॅक्टली. तसं डायरेक्ट तर केलंय त्यांनी पण म्हणजे तिथे ते कसं सिस्टम. आवाज कसा येतोय पण हा? तू लावलंच बरोबर ती व्हाईट. चार्जिंग सेशन स्टार्टेड. सो फायनली आफ्टर 15 मिनिट्स आम्ही शिकलो काय करायचं एक्झॅक्टली. आज क्लिनिक हॉस्पिटल क्लिनिक आहे. रेडी झालो आहे. आयसाला सुट्टी आहे. आई आराम करत आहे आणि यस रचना किचनमध्ये आहे. नाश्ता रेडी करत आहे आणि दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड यस बी हॅपी कीप स्माइलिंग स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड यस लिव्ह लाफ अँड लव्ह. सो बॅक फ्रॉम क्लिनिक. आल्या मस्त सुगंध. आज आहे चिकन बिर्याणी आणि मस्त असं दिलखुश कबाब आमचं फेवरेट. आणि फर्स्ट टाइम इट्स अ ट्रायल. आणि मग मी माझ्या किटी ग्रुपमध्ये टाकलं बिकॉज आमचा पूर्ण किटी ग्रुप दिलखुश कबाबचं फॅन आहे. आणि आता लवकरच जाईल सी कसं घरी बनवता येतं म्हणजे परत त्यांच्यासाठी ट्राय. सो आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30. सनी गेला सकाळीच क्लिनिकला नाही हॉस्पिटलला. ॲक्च्युली तो क्लिनिकला गेला मग हॉस्पिटलला गेला. दुपारी तो जेवायला आलेला आणि मग आता परत संध्याकाळी
आता तो निघाला असेल आणि मग तो क्लिनिकला जाईल. रात्री त्याला 10:30 वगैरे होतील यायला. अँड सकाळी मस्त असं जेवण झालेलं आहे. मस्त चिकन बिर्याणी केलेली आणि दिलखुश कबाब हे असं काहीतरी नवीन ट्राय केलेलं. म्हणजे बाहेर नेहमी खातो पण घरी कधी बनवलं नव्हतं. सो ते एक छान. आणि त्याचबरोबर प्राजक्ता म्हणजे माझी जी फ्रेंड आहे प्राजक्ता, तिने खास पाठवलेला अळणी भात, मटण अळणी भात. ती आहे साताऱ्याची आणि अळणी भात युजली त्या साईडलाच मिळतं आणि एवढं छान मस्त तिने बनवलेलं ना. सो अळणी भात इथे आलं, तिला मी पाठवलं बिर्याणी, फाल्गुनीकडे पाठवली बिर्याणी. सो असं मस्त सकाळचा बेत झालेला आहे. सनी मला तेच म्हणत होता की असं काहीतरी थोडंसं वेगळं छान वाटतं कधीतरी. कारण आईंसाठी मी बनवलेली भुर्जी, तर आई मला म्हटलं की मी पावबरोबर खाते. सो ते भुर्जी पाव तो एक कॉम्बिनेशन. युजली आपण हे सगळं बाहेर खातो, आम्ही असं घरी नाही खात. सो सनी तेच म्हणतो की भुर्जी पाव, मस्त बिर्याणी, अळणी भात, दिलखुश कबाब, असं काहीतरी वेगळाच मेनू झालेला आणि त्यानं मस्त ते एन्जॉय केलं. नाहीसा करते आहे अभ्यास. मी माझं थोडंसं संध्याकाळचा जो रुटीन आहे, जो स्किनचा रुटीन, म्हणजे थोडंसं फ्रेशन अप वगैरे होते आणि मग मी जाणार आहे वहिनींकडे, म्हणजे स्वप्नाली वहिनींकडे. खूप दिवस झाले त्यांना भेटलो नाही. म्हणजे आता हळदी कुंकूला भेटलो पण असं निवांत जाऊन वगैरे बसलो असं नाही. नायसाला सायकलसुद्धा चालवायची आहे म्हणून मग तिला बोलली की आपण एक राऊंड मारू, वहिनींकडे जाऊ, तिथे थोड्या वेळ बसू, परत एक राऊंड मारू आणि मग घरी येऊ. आणि जो मी जेव्हा वाण माझं घेतलेलं, जो व्लॉग आम्ही शूट केलेला जेव्हा मी गेलेली ते वाण घेण्यासाठी की मला कोणतं एक्झॅक्टली घ्यायचं आहे, तो व्लॉग राहून गेला. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीचं व्लॉग घेणं गरजेचं होतं. मग हळदी कुंकू आलं, मग नंतर बाकीचे हळदी कुंकू आले, त्याच्यामुळे तो व्लॉग घेऊन राहून गेला. मग मी विचार केला की ह्याच्यात आता ते इंटिग्रेट करूया. सो आता मी जेव्हा आज आहे संडे, मी तो व्लॉग पाहिलाच ह्याच्या आधी, तो मी आधीच शूट झालेला आणि तेच मला दाखवायचं होतं की कितीतरी ऑप्शन्स आहेत, आम्ही कितीतरी गोष्टी बघितलेल्या आणि समजत नव्हतं की काय घ्यावं, काय असं युजफुल राहील जे आपल्याला घेता येईल. आणि कसं असतं, खूप क्वांटिटीमध्ये घ्यायचं असतं, कॉस्ट पण त्यात मॅटर करते, बजेट मॅटर करतं, एवढ्या जणींना आपल्याला बोलवायचं असतं. सो खूप काही गोष्टी असतात. मग मी खूप कन्फ्यूज होते. बट फायनली मी ती जी बॅग आहे ती ठरवली आणि ती बॅग घेतली, जी तुम्ही पाहिलीच आहे. ज्यांनी नसेल पाहिली, खूप लोकांचं तरीसुद्धा येत आहेत मेसेजेस, कमेंट्स येत आहेत की काय एक्झॅक्टली तू वाण दिलं. सो ज्यूटची बॅग आहे, ही बघा अशी इथेच आहे म्हणून दाखवू शकते. सो बेसिकली ही बॅग आहे, ही इथे समोर ट्रान्सपरंट आहे, त्याच्यावरती इकडे अशी मस्त लेस लावलेली आहे आणि छान वाटते कॅरी करायला. माझ्या सगळ्या मैत्रिणींनी लिटरली ते आता म्हणजे यूज पण करायला काढली आहे बाहेर. माझ्याकडे आहे बॅग, तर तुम्हाला दाखवते. मला ॲक्च्युली ही बॅग गिफ्ट आलेली, हे बघा किती क्यूट आहे ना. असं जेव्हा ही मला बॅग आली ना, ह्याच्यामध्ये काहीतरी असं स्नॅक्स वगैरे मला आलेले, सो ते गिफ्ट आलेलं. आणि ही जेव्हा माझ्याकडे बॅग आली तेव्हा मी एवढी खुश झाली की किती क्यूट आणि किती मस्त बॅग वाटते. आणि मग त्या दिवशी जेव्हा मी ते घ्यायला गेले तेव्हा मला ह्या बॅग्स दिसल्या. सो ह्या साईजची बॅग पण होती, पण ह्याच्यात ना खूप कमी गोष्टी राहतात. मी बोलली की सगळ्यांच्या, तर माझ्या कशा मैत्रिणींचे किंवा ज्या आपण आईंच्या पण फ्रेंड्स आहेत त्यांचे नातवंड वगैरे आहेत, सो त्या बॅगमध्ये खूप काही गोष्टी व्यवस्थित राहणं गरजेचं आहे, छान वाटतं ते. म्हणून मग मी त्याच्यामध्ये मोठी साईज घेतली. सो मस्त वाटतं. आणि मी त्याला हे पण विचारलं की कलर्स आहेत का, तर तो म्हणतो की नाही, हा एक सिंगल कलर आहे आणि ही बॅग जी आहे ती वॉशेबल आहे आणि मस्त आहे. सो मला ही बॅग अराउंड काहीतरी, त्याने मला 80 रुपीज सांगितलेलं, मी त्याला बार्गेन करून 70 रुपीज सांगितलं, कारण मी खूप क्वांटिटीमध्ये घेतलेलं. अराउंड लाईक ऑलमोस्ट 50-60 प्लस बॅग्स मी घेतले. सो ते सगळं काही कॅल्क्युलेट करून मग मी हा वाण सिलेक्ट केला. सो खूप काही गोष्टी असतात. आता ह्या पूर्ण दरम्यान जे आधीचे पण माझे जे हळदी कुंकू मी ज्यांच्याकडे गेली, काही लोकांनी स्पून्स दिले, ते एक आयडिया चांगली आहे. ज्यांचं ते 5 इयर्सचं जे फॉलो करतात, लाईक कोंब, आरसा, ओटी, ते सगळं काही, ते 5 इयर्सचं मला असं वाटतं ते एकदम खूप रिलॅक्सिंग असतं. कारण आपल्याला माहीत असतं पहिल्या दिवशी आपल्याला पहिल्या वर्ष काय द्यायचं, दुसऱ्या वर्ष काय द्यायचं. पहिल्या दिवशी असतो हळद कुंकू, मग नंतर येतं बांगडी, मग नंतर येतं
कोंब, मग येतं मिरर, सगळ्याचा सिक्वेन्स चेंज होतो आणि मग लास्टला येते ओटी. तर हे 5 जे वर्ष असतं, तर आम्ही तरी हे फॉलो करतो. तर 5 वर्ष काही स्ट्रेस नसतो, आपल्याला माहीत असतं काय. पण त्याच्यानंतरचे जे हळदी कुंकू येतात ना, तिथे खूप टेन्शनवाल्या गोष्टी असतात की आता आपण वाण काय घ्यायला पाहिजे. सो प्राजक्ताने मस्त ते असं ट्री दिलेलं आहे, जे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये कदाचित जर पाहिलं असेल कोणी कालचा ब्लॉग तर समजलं असेल. छान असं लक्की ट्री ते तिने दिलं. उन्नतीची तर ते ओटी होती, मग तिने ते दिली. मग तृप्तीने छान अशी बॅग दिली आहे. आता ती रायसू बॅग कुठे गेली बबू? बघा, तृप्तीने ही अशी बॅग दिली आहे. मग मी ताईंकडे ज्यांच्याकडे गेले त्यांनी ते स्पून्स दिलेलं आणि त्यांच्या सुनेने, म्हणजे ऑफकोर्स माझी पण सून लागते, ती आहे माझ्याच एजच्या आसपास, पण ती माझी पण सून लागते. सो तिचं आय गेस 2nd इयर होतं ते. तर तिने आरसा आणि छान असं एक ब्रेसलेट दिलेलं आहे, त्यात बरोबर कोंब पण दिलं आहे. सो तिने सुद्धा खूप छान दिलं, मला ते आवडलं. सो असे वेगवेगळे वाण. एक बेस्ट आहे की आपल्या बायकांमध्ये खूप सारे ऑप्शन्स असतात, खूप म्हणजे खूप ऑप्शन्स असतात. आपण खूप काही गोष्टी देऊ शकतो. फक्त एवढंच आहे की ते आपल्याला पटणं पण गरजेचं आहे की आपल्याला कोणती गोष्ट कशी द्यायची. एनिवे असं चला, मग आता थोड्याच वेळात मी वहिनींकडे जाईल. ही पेपर स्टेट ती म्हणते शूट नको करू, मला नाही माहिती बरोबर बेल वाजवली आहे की नाही. पार्किंग बघा, पार्किंग बघा डायरेक्ट. खजाना मधनं काहीतरी काढलं वहिनींनी. हे काय आहे? रोज कुकीज. ते मी बचपनला करायची, खूप वर्षांनी केले. म्हणजे कशाच असतं हे? पॅनकेक सारखं. तिला माहिती असेल. पॅनकेक सारखं? पॅनकेक नाही, हे काय स्वीट आहे? हा स्वीट, म्हणजे एकदम स्वीट नाही, लाईक वफल. मग चहा मध्ये बुडवून खातात काय तुम्ही? हे तुम्ही बनवलंय? ह्याचं काय साचा होता? हा मोल्ड असतो, त्याचं बॅटर बनवायचं ती मेहनत असते. बर्गर बनवून बर्गर. अरे हिचं वेगळंच चाललंय तू काहीतरी. हे साऊथ इंडियन दुकानामध्ये नाही बघितलं, असे पाकिट्स असतात. ए नाहीसा हाच खा, चांगलं आहे. वफल सारखं लागतं ते. मला बिर्याणी पाहिजे आता खायची. मला ती दादाला आणली आहे, दादाला आणली ती. हे खूप यम्मी झालंय. ह्याची रेसिपी वहिनींनाच विचारा. हे खरंच छान झालंय, मस्त लागतंय. ते काय काय कशाचं आहे? मैद्याचं आहे? मैदा, तांदळाचं पीठ, अंड आहे. म्हणजे नॉनव्हेजच्या दिवशीच खायचं का हे? माझी स्किन ग्लो करते का दादा? नाही, मी ना ऍक्च्युली तो एक सिरम लावलाय ना, तर मला तर असं वाटतंय की चांगलं वाटतंय. वाटतंय का? ग्लो करते. हे ग्लो करते ना, फ्लिक्सचा सिरम आहे दादा आमचा. वहिनींनी जबरदस्ती मला जेवायला थांबवलंय. मटण केलंय, बिकॉज त्यांना माहिती आहे मला मटण आवडतं. त्याचबरोबर छान असं इंद्रायणी भात केलेला आहे. नाहीसा कुठे गेली? आत्ता गेली ना. दादा रेडी आहात जेवायला? भूक लागली दादांना. नाहीसाने तर मस्त एन्जॉय केलंय. नाहीसा जा, सगळं पाणी घे जा. नाही जेवायलाच पाहिजे, जबरदस्ती नाही. मी सकाळी किती खाल्लंय तुम्हाला माहितीये का? असू दे. मग ते रात्री माझं असं होतं की जरा पोटाला शांत ठेवू मी, पण नाही ना, वहिनी म्हणतात नाही जेवढं दादांना ठसका लागला. अरे म्हणजे जेवल्यावरच वापरतात ना? हो जेवल्यावरच, आपण जेवल्यावरच गेलेलो ना त्या दिवशी वॉकला. जेवल्यावरच चालायचं असतं. मस्त इथे आलेले आहेत भाकरी, कांदा. सुपुत्राचं जेवण झालेलं आहे. त्याला बोलवा, त्याला तर सुपुत्राचं एक राऊंड झाला. एक राऊंड झालंय चिकन बिर्याणीचं. तुम्ही पण बसा जेवायला, मला एवढी नको आहे. झालं सांग ना. मी खाल्लं एकदम तुमच्यासारखं सुरेख. बाई बाई.
बघू दे खरंच. तर सनीला पण वहिनींनी सांगितलंय, म्हणजे मला सांगितलं की सनीला पण बोलवा, पण सनी येणार 6:30 आणि मटण खात नाही तो. सनी रेड मीटवाला नाही आहे. दादा कसं झालंय सांगा, एवढे मग्न झालेत खाण्यात. काय नाही मटण मटण आणलं कोणी? वा, म्हणजे आणलंय कोणी ते नाही, ते पण ऍक्च्युली मॅटर करतं. पण त्यांनी नाही आणलं. कोणी आणले मग? आणणारे अजून तिसरेच. नाही, ज्यांनी आणले ते पण मॅटर करतं ऍक्च्युली. मटण कोणी आणलंय कारण त्याच्यावरच आहे सगळं पुढे, पण ज्याने बनवलं ते पण मॅटर करतं. ते सगळे झालं. नायसू आवडलं का? पायसाचं पोट भरून खाल्लंय. मला तर बसवलं जेवायला आणि आमच्या ह्यांना पण बोलवलंय. साने बोलतात घरच्या बिर्याणीचं करायचं काय? ते बोलतात ते त्याला बोलतात ती बघ ना कुठे लपली बघ ना. त्रास दिला मग नाही, मस्त केलंय. आम्ही जेवलो त्यानंतर दादांनी तुला फोन केला. हे बघ इथे बघ. 2 किलो बाकी राहिला. अयो एवढी राहिली तरी. मग तिथं रात्री आम्ही एक केलं. शीक करत होतो. सनीने आल्याला बहिणींना कामाला लावलंय. त्या पण बिचारा साडीमध्ये काम करतायत. बहिणीला बिंदास आणि फरमाईश. सो सनी इज नॉट इन टू रेड मीट, म्हणून मग त्यात बॉइल्ड एग बोला. नाही झालं गेलं काय. गाडीमध्ये कधी फिरायला घेऊन येणार आहात? कधी तुम्हाला यायचं सांगा. चला जाऊया कधी आत्ता? आईस्क्रीम खायला. चला हे खाल्लं आईस्क्रीम खातात? मग तुम्ही पर्यंत तुम्हाला एक चला ना, चला लगेच जाऊया का? बघा बघितलं का? बघितलं काय? बघितलं आमच्या बहिणी काय बोलली? लगेच कशा रेडी झाल्या. तिला काय? तुमचे दादा डलावसेस. हा हे याचं काय करायचं? ह्याचं काय नाही, 2 तुकडे करायचे आणि ते त्यात टाकायचे. माझी बाळी बघ. तू पॅलेच्या नावाखाली काहीतरी वेगळं होईल हा? फोडायचं काय मस्त घेऊन बस पहिले एकच द्या बहिणी, पहिले एकच द्या. म्हणजे ह्याच्यातलं त्याचं काय आवडी सगळं. गोवामध्ये आलो असं वाटतं. एक ग्रेव्ही पाव ते आधी खाल्लंच ना कुकीज, ते पण गोव्याचे. गोव्याच होतं ते. बघितलं का? हो तुमचं हे आहे. चल काय असली अल्फांजो. असली अल्फांसो. दादांनी खूप सारं टेस्ट केल्यानंतर फायनली चीज केक, ब्लूबेरी चीज केक वर आलेत. आणि मी आणि नायसाने घेतलं आहे सेम चॉकलेट. चॉकलेट चॉकोचिप. आम्हाला एकच आवडतं, असं काय आवडतं. मी त्याचं वाटण करायला घातलेलं आहे. ओरिओ जेव्हा त्याचं पाणी करून जेव्हा त्याचं रूपांतर बस्तानीमध्ये होईल. मग मस्तानी खायला नसतं गेलो आपण. ऍक्च्युली मस्तानी खायला गेलो असतं. शार लक्षात नाही आलं. जाऊन द्या चला. मी पण सेम करते. So finally the day ends with a good note. येस. छान वाटलं वहिनीला आणि दादांना भेटून. सडन प्लॅन एकदम. मस्त जेवलो मी आणि मग आम्ही डेझर्ट खायला गेलो. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह.